नमस्कार मित्रांनो, परत एकदा आलोय पण नवीन व्हिडिओ घेऊन आणि नवीन टॉपिक घेऊन. मित्रांनो, आज भाऊचा धक्का होता आणि आज भाऊच्या धक्क्यावर एवढी मजा आली ना, सगळ्यात भारी मजा लास्टला आली आणि ते मजा बघितल्याशिवाय तुम्ही पण जाऊ नका. मित्रांनो, भाऊचा धक्का होता आणि भाऊच्या धक्क्यामध्ये काही जणांना एवढे भारी भारी धक्के पण भेटलेत आणि काही जणांना एन्जॉय आणि काही जणांना त्यांच्याकडून शिकायला पण भेटले. तेच बोलायला आलो आपण ह्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक केला नसेल तर व्हिडिओला लाईक पण करून घ्या. मित्रांनो, तन्वी कोलते लई बोलते. मित्रांनो, ह्या तन्वीला खरोखर गरज होती भाऊच्या धक्क्याची आणि आज ती गरज पूर्ण झालेली आहे आणि तन्वी आज आता परत रडणार. तन्वीला भाऊच्या धक्क्यात खूप काही गोष्टी शिकायला भेटल्यात, पण ती तन्वीने शिकायला पाहिजे. तन्वीने रडून त्या गोष्टीला इग्नोर केलं नाही पाहिजे. मित्रांनो, मला एक गोष्ट कळत नाही, आपण ती कॉन्टेस्टंट बनून जातो तर त्यावेळेस आपल्याला होस्ट कोण आहे त्याची रिस्पेक्ट करायला यायला पाहिजे. हे गोष्टी आपल्याला समजत नाही का? तिथे जाऊन दीपाली मॅम बोलते आरडी म्हणजे काय झालं? रितेश भाऊ बोलणार तर रितेश बोलणार, काहीच प्रॉब्लेम नाहीये, पण तुम्ही असं आरडी हे शब्द असे बोलणं चुकीचं आहे. एखाद्या होस्टला असं बोलणं एकदम चुकीचं आहे मित्रांनो. आणि रुचिता सोबत जे घडलं ना, ते मी खरंच बघतोय एपिसोड मध्ये स्टार्टिंगला मी एवढं लक्ष दिलं नव्हतं, पण भावने लक्ष बरोबर दिलेलं आहे. मित्रांनो, तुफान आलं बी आणि येऊन निघून पण गेलं, पण रुचिताचा मेकअप काय झालाच नव्हता. मित्रांनो, रुचिताला थोडस वाघीणसारखं वाटतं आणि ती वाघीण स्वतःलाच पंजा मारणारी वाघीण आहे असं रितेश भाऊचं म्हणणं आहे. हा, आणि बरोबरच वाटतं, कारण की रुचिता थोडस लगेच भडकते, लगेच शांत होते, लगेच हे होते. तिचं काही गेम समजतच नाही, ती कशा प्रकारे गेम खेळते ते. आणि विशाल आणि ओमकार हे एकदम बरोबर बोललेलं आहे दोघाला. मित्रांनो, रितेश भाऊने दादागिरी करायची नाही. हे भाऊचं घर आहे आणि भाऊचीच दादागिरी चालणार इथे. भाऊच्या घरामध्ये दादागिरी चालणार नाही बिलकुलही. आणि भाऊने सरळ बोलले आहेत, मी तुम्हाला दरवाजाच्या बाहेर पाठवतो, तिथे भांडण करा, काय करायचंय करा, मला असे भांडणं घरामध्ये परत नको आहेत. आणि ही गोष्ट खरोखरच मित्रांनो, घरामध्ये टास्क खेळा, जसा आरबी सर खेळतात तसा टास्क खेळा. आरबी सरनं पण टास्कच खेळला होता आणि त्यांच्यात भांडण झाली नाहीत, एकदम एन्जॉय आली. आरबी सरांनी तो गेम जिंकला, पण असंही गेम जिंकताय तो विदाऊट भांडणाचा आणि एन्जॉय देऊन पण. एवढं लक्ष द्यायला पाहिजे सगळ्या कॉन्टेस्टंटने. आणि एवढं रितेश भाऊ सगळ्यांना समजून घेतात हे लोकांना समजलं पाहिजे. ह्या कॉन्टेस्टंटला ते समजलं पाहिजे की आम्हाला एवढं समजून घेतात आणि समजून सांगतात. ह्या जागी दुसरा कोण होस्ट असताना सलमान सर असते ना, तर सलमान खानने सांगितलं असतं की होस्टिंग काय असते ते. सलमान सरने सरळ शिव्या घातल्या असत्या, मी येऊ का बोलून त्याने सरळ बोलले असते. पण रितेश भाऊ एवढं समजून सांगतात, पण ह्या लोकांनी आता समजलं पाहिजे. जर नाही समजलं तर रितेश भाऊ दुसऱ्या भाऊच्या धक्क्यावर येऊन यांची बरोबरच घेणार, एवढं कन्फर्म आहे. आणि मित्रांनो, राधा, आरबी, रोशन दादा, आयुष, ओमकार, थोडं तुमचा गेम दाखवा. तुमचा गेम बिलकुलही दिसत नाहीये, कारण की प्रेक्षकांना तुम्हाला बघायचं आहे, तुमचा गेम बघायचा आहे. तिथे तुम्ही कॅमेऱ्यामध्ये पण दिसत नाही आणि गेम मध्ये पण दिसत नाही. तुम्ही फक्त आणि फक्त बिग बॉसच्या कुठल्या तरी घराच्या कोपऱ्यात बसलेले दिसतात, तेवढंच, आणि ते पण 10 ते 15 सेकंदासाठी. प्लीज, जर तुम्हाला गेम मध्ये दिसायचं असेल तर तुम्ही गेम खेळा. कॉन्टेस्टंट गेलात ना बनून तर तिथे जाऊन खेळा, बोला, सगळ्यांसोबत एन्जॉय करा, असं एकटं राहू नका. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, चहा बनवू नका यार. आरबी सर, चहा बनवू नका. तुम्ही ना थोडंसं तुमच्या प्रेक्षकांना दाखवून द्या की मी ही गेम खेळू शकतो, कारण की आम्ही तुम्हाला बघण्यासाठी आलोय, तुमचा गेम बघण्यासाठी आलोय. तुम्ही फक्त चहा बनवताय, बस एवढंच दिसतंय. आणि तुम्ही सकाळी मॉर्निंगला एवढं दिसतंय, बाकी कधीच दिसत नाहीये. खरंच आयुष, तुम्ही कुठे दिसत नाही. खरंच आयुष कुठेच दिसत नाही. खऱ्या नेमानं आयुषने मेहनतीचं दार चूज केलं होतं, तर मेहनत करायची आहे. आयुष, तिथे गेम मध्ये तुम्ही दिसा, कारण की सगळ्या पब्लिकला तुम्ही कुठेच दिसलं नाही. मला आज नाव माहिती झालं तुमचं आयुष आहे म्हणून. तुम्ही जे गॅस सिलेंडर घेऊन आलात ना, तसंच उचलून सगळ्यांना आपटा आणि गेम खेळा. प्लीज, तिथं तुम्ही गेम खेळण्यासाठी गेले, असं एकटं बसण्यासाठी नाही. सगळ्यामध्ये मिळून मिसळून राहा आणि गेम खेळा. आणि मित्रांनो, अनुश्री थोडस ऍक्टिव्ह झाली पाहिजे. अनुश्री ऍक्टिव्ह नाहीये. अनुश्री फक्त ढकल स्टार्ट आहे असं मला वाटतं. आणि अनुश्रीने ऍक्टिव्ह झाली पाहिजे. अनुश्रीचा गेम पण दिसत नाही. अनुश्रीचे मुद्दे जे असतात ते बरोबर आहेत, पण तिने थोडस आणखी मिळून मिसळून राहायला पाहिजे. फक्त टास्कच्याच समोर ती दिसते असं मला वाटतं. आणि सागर करांडे सर, तुम्ही तर पूर्ण हाऊस फुल करून टाकलात. बिग बॉसचा हाऊस आहे ते आम्हाला बिलकुल पण वाटत नाही. पूर्ण बिग बॉस शो फक्त 5 ते 6 दिवसात पूर्ण गाजलेला आहे. सर, फक्त तुमच्यामुळे असंच खेळत राहा आणि असंच एन्जॉय करत राहा आणि असंच आम्हाला एंटरटेनमेंट करत राहा. तर चला मग मित्रांनो, बाय बाय. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा.